श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामींची शपथ घालणार आहे, जी तुमच्या फायद्यासाठी नाही तर स्वामींचा हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लाखो गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आज कोणाला तरी या शब्दांची, या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. तुम्हाला स्वामींची शपथ आहे. हा व्हिडिओ फक्त स्वतःसाठी न बघता पूर्ण बघा, जेणेकरून स्वामींची ही कृपा, हा संदेश पुढे शेअर होऊन त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल जो आज संकटात आहे. चला तर मग स्वामींचे कार्य पुढे ठेवूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्तांनो, आपण जेव्हा जेव्हा संकटात असतो, जेव्हा आपले मन अस्वस्थ असते, जेव्हा आपल्याला चारी बाजूनी अंधार दिसू लागतो, तेव्हा आपले परमप्रिय स्वामी माऊली कोणत्या ना कोणत्या रूपात, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. आजचा हा संदेश म्हणजे दुसरी तिसरी काही नसून स्वतः स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेली एक दैवी साथ आहे. जर आज तुम्ही या व्हिडिओवर आला आहात, जर हा आवाज तुमच्या कानावर पडत आहे, तर हा निव्वळ एक योगायोग नाही. यामागे स्वामींची एक फार मोठी योजना आहे, एक फार मोठी कृपा आहे. आज स्वामी आपल्याशी अत्यंत जिव्हाळ्याचा संवाद साधणार आहेत. स्वामी तुमच्या अंतःकरणात डोकावून पाहत आहेत आणि तुमच्या मनात चाललेली जी प्रचंड खळबळ आहे, जी अस्वस्थता आहे, ती ते पूर्णपणे जाणून घेत आहेत. स्वामी आज तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारत आहेत. स्वामी विचारत आहेत, हे माझ्या बाळा, हे जी तुझी दिवसरात्र धावपळ चालली आहे, हे जी मनाची तगमग चालली आहे, ती नेमकी कशासाठी आहे? तू नक्की कोणाच्या मागे धावत आहेस? आणि या धावपळीतून तुला खरंच पाहिजे ते समाधान मिळत आहे का, ज्याचा तू शोध घेत आहेस? भक्तांनो, स्वामी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे आणि आपल्या मनाचे अगदी अचूक वर्णन करत आहेत. आजचे आपले जीवन कसे झाले आहे? आज आपण सगळे जण एका अशा स्पर्धेत धावत आहोत, ज्या स्पर्धेला अंतच नाही. आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त पळत आहोत. पण आपण नक्की कुठे पोहोचलो आहोत? आपण जे काही मिळवले आहे त्याने आपले मन कधी शांत झाले आहे का? या प्रश्नाचे उत्तर नेहमी नाही असेच येते. स्वामी म्हणतात, माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण काय असेल तर ते म्हणजे तुलना. आपण समाजात जगत असताना नकळतपणे स्वतःची तुलना इतरांशी करू लागतो. आपल्या अवतीभोवती राहणारे लोक, आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले सहकारी यांच्याकडे आपण पाहतो आणि आपल्या मनात विचारांचे एक विखारी चक्र सुरू होते. त्याच्याकडे किती मोठी गाडी आहे, त्याचे किती घर सुंदर आहे, तो किती आलिशान आयुष्य जगत आहे, आणि मी अजून इथेच आहे. माझ्या आयुष्यात अजूनही तितकाच संघर्ष आहे. मी अजूनही त्याच लहानशा घरात किंवा त्याच अडचणीत जगत आहे. असे विचार आपल्या मनात घर करू लागतात. आपण लोकांचे बाह्य रूप पाहतो, त्यांची कथाकथित लाईफस्टाईल पाहतो आणि स्वतःला कमी लेखू लागतो. माझ्या अवतीभोवती लोक किती पुढे चालली आहेत आणि मी किती मागे राहिलो आहे, हा विचार माणसाला आतून पोखरून टाकतो. स्वामी आपल्याला हे समजावून सांगत आहेत की तुलनाच तुमच्या मनाची शांतता हिरावून घेते. आपण जेव्हा इतरांच्या आयुष्याची स्वतःच्या आयुष्याची तुलना करतो, जेव्हा आपण स्वतःचा भाग्याचा आणि स्वामींच्या कृपेचा अपमान करत असतो, या तुलनेमधूनच जन्माला येतो तो म्हणजे पैशांचा हव्यास. पैसा वाईट नाही, पैसा जीवनाची गरज आहे, हे अगदी खरं आहे. पण जेव्हा पैसा ही गरज न राहता एक मानसिक आजार बनतो, तेव्हा माणूस विनाशाच्या मार्गाला लागतो. स्वामी पाहत आहेत की तुमच्या डोक्यात सध्या केवळ आणि केवळ पैशांचे विचार सुरू आहेत. पैसा कसा कमवायचा, आर्थिक अडचण कशी दूर करायची, समाज मला मान सन्मान देईल का, मी इतरांपेक्षा श्रीमंत कसा दिसेन, हे आणि असे विचार तुमच्या डोक्यात अखंड चक्रासारखे फिरत आहेत. तुम्हाला कुठेतरी असे वाटू लागले आहे की जर या जगात जीवन जगायचे असेल, तर समाजात ताटमानेने उभे राहायचे असेल, तर ते संपूर्णपणे पैशाच्या जोरावरच जगता येऊ शकते. पैसा आहे तर जगात सर्व काही आहे, पैसा नसेल तर कोणीही विचारत नाही, असा एक अत्यंत चुकीचा आणि नकारात्मक दृष्टिकोन तुमच्या मनात पक्का झाला आहे. आणि याच विचारसरणीमुळे दिवसरात्र स्वतःला एका मानसिक ताणाखाली ठेवत आहात. प्रगती करणे, पुढे जाणे यात काहीच गैर नाही, पण प्रगतीच्या नावाखाली स्वतःचे मानसिक आरोग्य आणि मनाची शांतता पणाला लावणे कितपत योग्य आहे, हा विचार आज स्वामी आपल्याला करायला लावत आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला आपल्या मूळ स्वभावाची जाणीव करू देत आहेत. स्वामी म्हणतात, हे माझ्या बाळा, हा जो तुझा स्वभाव बनला आहे ना, चंचल, अस्वस्थ, सतत पैशाचा विचार करणारा, हा तुझा मूळ स्वभाव नाही. तुम्ही मुळात एक अत्यंत साधे, सरळ, प्रेमळ आणि समाधानी व्यक्ती आहात. परंतु या कलियुगाच्या भौतिक जगामध्ये, या मायेच्या आणि मोहाच्या बाजारामध्ये तुम्ही इतके गुरफटून गेला आहात, इतके फसले गेला आहात की तुम्ही स्वतःची ओळखच विसरून गेला आहात.
हे जग काय आहे? हे जग म्हणजे एक मृगजळ आहे. जसे वाळवंटात हरणाला पाण्याचा आभास होतो आणि ते पाण्यासाठी धावत धावत शेवटी थकून प्राण सोडते, तसेच काहीसे आपले झाले आहे. आपण या मोहमायामध्ये या भौतिक सुखांच्या मागे इतके धावत आहोत की आपले विचार फक्त आणि फक्त पैशांच्या अवतीभोवती फिरत राहतात. सकाळी काळे डोळे उघडण्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत आपल्या डोक्यात आर्थिक गणिते, कर्जाचे हप्ते, लोकांचे देणे, समाजातील प्रतिष्ठा याच गोष्टींचा विचार सुरू असतो. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला सुद्धा असंच जर डोक्यात फिरत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामी आई माझे रक्षण करा किंवा या व्हिडिओला लाईक नक्की करा. स्वामी पाहत आहेत की तुमच्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट लवकरात लवकर मिळवण्याची एक अकालनीय घाई सुरू आहे. मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला लगेच यश पाहिजे, माझ्या सर्व अडचणी एका रात्रीत दूर झाल्या पाहिजेत. ही जी तीव्र घाई आहे ना, याच घाई गडबडीत कुठेतरी तुमची मानसिक स्थिती पूर्णपणे हललेली आहे. तुम्ही स्वतःला आतून अत्यंत कमकुवत करून घेतले आहे. या अतिविचारांमुळे आणि घाईमुळे तुमच्या मनात काय घडत आहे? स्वामी तुमच्या अंतःकरणाची वेदना ओळखतात. स्वतःला आतून तुम्ही खूप बेचैन करत आहात. कधीकधी मनात एक भीती निर्माण होते तुमच्या, ज्या भीतीने कोणतेही ठोस कारण नसते. उद्या काय होईल? माझे भविष्य कसे असेल? माझ्या कुटुंबाचे काय होईल? या विचारांनी तुम्हाला ग्रासून टाकले आहे. रात्रीची झोप उडाली आहे. तुम्ही अंथरुणावर पडता, पण डोक्यात विचारांचे थैमान सुरू असते. तासनतास डोळा लागत नाही. कधीकधी प्रचंड ताण जाणवतो, छातीत धडधड होते आणि एक अनामिक चिंता तुमच्या मनावर ताबा मिळवते. तुम्ही ओव्हर थिंकिंग करता, अतिविचारांच्या अशा एका गर्तेत अडकता जिथून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. पण भक्तांनो, स्वामी आज या समस्येचे मूळ कारण आणि त्यावरचा सर्वात सोपा उपाय सांगत आहेत. स्वामी म्हणतात, या सर्व परिस्थितीला, या समस्येला कारणीभूत स्वतः तुम्ही आहात आणि यावर उपाय शोधणारे सुद्धा तुम्हीच आहात. तुम्ही नेमके काय करत आहात? जी गोष्ट तुमच्या हातात नाही, जी गोष्ट संपूर्णपणे काळाच्या आणि नशिबाच्या स्वाधीन आहे, त्या गोष्टींबद्दल तुम्ही सतत विचार करत बसता. उद्या काय घडणार आहे हे आज आपण ठरवू शकत नाही, तरीही आपण उद्याच्या चिंतेत आजचा सुंदर दिवस वाया घालवतो. जी गोष्ट तुमच्या नियंत्रणातच नाही तिच्यावर विचार करून मन दुःखी करणे हा मूर्खपणा आहे. हे स्वामी आपल्याला समजावून सांगत आहेत. या फालतू आणि निरर्थक गोष्टींचा विचार करणे आता थांबवा. भक्तांनो, आता स्वामी आपल्याला या विश्वाचा सर्वात मोठा नियम सांगत आहेत, ज्याला आपण कर्माचा सिद्धांत असे म्हणतो. स्वामी म्हणतात, माणसाच्या हातात फक्त आणि फक्त त्याचे कर्म असते. तुम्ही या जगात काय घेऊन आला आहात आणि काय घेऊन जाणार आहात? काहीच नाही. तुमच्या हातात केवळ आजचा क्षण आहे आणि त्या क्षणात तुम्ही करत असलेले तुमचे प्रामाणिक कर्म आहे. परंतु आपण मनुष्य आहोत, आपली बुद्धी लहान आहे. आपण काय करतो? आपण कर्म करण्यापूर्वीच त्याच्या फळाचा विचार करू लागतो. मी हे काम केले तर मला किती पैसे मिळतील, मला किती मान मिळेल, मला यश मिळेल की नाही. आपण कर्मापेक्षा त्याच्या उलट त्याचा आउटकम म्हणजेच फळाच्या मागे धावू लागतो. स्वामी आज तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगत आहेत, फळाच्या अपेक्षा धरून कर्माच्या मागे धावणे बंद करा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे निस्वार्थी होऊन स्वामींवर श्रद्धा ठेवून तुमचे कर्तव्य पार पडता, तेव्हा त्या कर्माला एक वेगळे चैतन्य प्राप्त होते. स्वामी एक फार मोठी आणि दिलासादायक गोष्ट सांगत आहेत. स्वामी म्हणतात, तुम्ही जे काही प्रामाणिक कष्ट करत आहात, जे काही सत्कर्म करत आहात, त्याच्या बदल्यात तुम्हाला जे काही मिळणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा, तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप पटीने मोठे असेल. आपण देवाकडे जेव्हा काही मागतो तेव्हा आपण आपल्या लहान बुद्धीने मागतो, पण देव जेव्हा देतो तेव्हा तो त्याच्या औदार्याने आणि क्षमतेने देतो. म्हणूनच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही जे कर्म करत आहात त्याचे फळ अत्यंत उच्च कोटीचे असणार आहे. पण भक्तांनो, इथे एक मोठी अट आहे. हे फळ तुम्हाला कधी मिळणार? हे फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा त्याची योग्य वेळ येईल. निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही जमिनीत बी पेरले की दुसऱ्याच दिवशी त्याला फळे येत नाहीत. त्याला पाणी द्यावे लागते, खत द्यावे लागते, त्याची काळजी घ्यावी लागते आणि जेव्हा योग्य ऋतू येतो तेव्हाच त्या झाडाला मधुर फळे लागतात. तसेच आपल्याला आयुष्याचे आहे, आपल्या कर्माचे फळ मिळण्यासाठी एका विशिष्ट काळाची, एका योग्य वेळेची आवश्यकता असते. पण स्वामींची आज तुमच्यावर अत्यंत कृपा झाली आहे. स्वामी सांगत आहेत की तुमचे हे संचित कर्म, तुमचे हे दुःख आणि तुमचे हे भोग आता संपत आले आहेत. हा कर्माचा जुना हिशोब आता पूर्ण होत आला आहे. जसा हा हिशोब संपेल तशी तुमच्या आयुष्यात एक अत्यंत नवीन, सुंदर आणि चैतन्यमयी सुरुवात होणार आहे. सूर्य बलवान असल्यामुळे तुम्हाला या वर्षभरात कुठून ना कुठून तरी फार मोठी मदत मिळणार आहे.
ही मदत कोणाकडूनही मिळेल. स्वामी म्हणतात, तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून, तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून प्रचंड सहकार्य मिळेल. समाजातील एखादी नावाजलेली, प्रतिष्ठित, मोठी आणि कर्तृत्ववान व्यक्ती स्वतःहून तुमच्या मदतीला धावून येईल. आता तुमच्या जगण्याला एक नवीन अर्थ प्राप्त होईल. जगताना मनामध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवेल. आतापर्यंत तुम्ही जे भीतीच्या आणि चिंतेच्या छायेत जगत होता ते दिवस आता मागे पडणार आहेत. स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता जळून खाक